चक्कर झाले, शेवटी पुन्हा इथेच आलो गंगापूर रोडला आणि हे पाहिजे पुन्हा एवढी सारी शॉपिंग केली. काय करते ठेव गे बॉडीकॉन आहे एकदम. आणि कापडला हात लावून दाखव कसं आहे, त्यांना सांग ना कसं आहे कापड. कापड मस्त असं थोडं नेटमध्ये आहे आणि मस्त अशी फिटिंग आहे. तिला फिटिंग करायची काहीच गरज पडली नाही. हाय हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप मस्त आणि मजेत असाल. तर तुम्हाला आज बॅकग्राऊंडला पूर्ण घर वेगळं दिसतंय. तर आपण कोणाच्या घरी आलेलो आहे रे? तर आम्ही आलेलो आहोत माईच्या घरी आणि आम्ही चाललेलो आहे बाहेर जरा शॉपिंग करता. म्हणजे आता येतोय उन्नतीचा आणि तिच्या मम्मीचा बर्थडे, त्याच्यासाठी आमची थोडीशी शॉपिंग आहे. तर आम्ही काय करतो काय नाही नक्की तुम्हाला दाखवतो. मार्वल. तर आजचा फुल डे ब्लॉग असणार आहे, स्किप न करता पूर्ण बघा. आम्ही कुठे जातो काय खरेदी करतो तुम्हाला सगळं दाखवतो. त्यासाठी ब्लॉग बोल की. हा माझा शिवाय ना ऐन टायमावर माझा पचका करतो, बोलतच नाही. चला तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा. मधला ब्लॉग घ्यायचं विसरून गेली मी, कारण आमचे खूप सारे चक्कर झाले. शेवटी पुन्हा इथेच आलो गंगापूर रोडला आणि हे पाहिजे पुन्हा एवढी सारी शॉपिंग केली. आता बघू माई जिजूंना फोन लावते की जवळपास आहे का परत ओला करून घरी जाऊ. तर असाच ब्लॉग कंटिन्यू करा. बघा अवतार किती खराब झालाय माझा फिरून फिरून. चला मग. काय करते ठेव गे उरसवून. चला फायनली आलो आम्ही घरी आणि ब्लॉग डायरेक्ट तिकडून इकडे स्टार्ट केला आहे. कारण झालं काय, माझ्या शिवायने ना पूर्ण चार्जिंग उतरवून टाकली आणि अजिबात मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती. आता बघा घरी येते वाजले आम्हाला 4:30. तर आम्ही काय काय शॉपिंग केली ना तुम्हाला दाखवते. आता बघा मागून येते आमची उन्नती मॅडम, बर्थडे गर्ल. हा एक ड्रेस आहे. उन्नती तिकडे जाय ना थोडीशी, माईचं डोकं येते ना मध्ये. हां हे बघा हा आहे उन्नतीचा एक ड्रेस. कसा वाटतोय नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला काय वाटतं कितीला घेतला असेल आम्ही. ये बरं उन्नती थोडी पुढे. हे बघा बॉडीकॉन आहे एकदम. आणि कापडला हात लावून दाखव कसं आहे, त्यांना सांग ना कसं आहे कापड. कापड मस्त असं थोडं नेटमध्ये आहे आणि मस्त अशी फिटिंग आहे. तिला फिटिंग करायची काहीच गरज पडली नाही. कशी दिसते आमची उन्नती नक्की कमेंट करा. आता उन्नती सोबत आहे तिच्या मम्मीचा पण बर्थडे. दोघींचा एकाच दिवशी बर्थडे आहे. तर तिच्या मम्मीने कोणता ड्रेस घेतलाय दाखव ग मम्मी ड्रेस. हे बघा हा आहे. तू पण आहे ना घालून नको. हा आहे माईचा. एकदम माझा स्मूथ आहे ना कापड. बघू आहे बघा एकदम स्मूथ आहे. आणि याच्यावर मस्त असे फ्लावर आहे छोटे छोटे. अजून काय घेतलं आपण? हा टी शर्ट. आता उन्नती तुम्हाला टी शर्ट ट्राय करून दाखवेल, थोड्या वेळात भेटू आपण. चला आता अजून घेतलंय आम्ही उन्नतीला छानसा असा टी शर्ट डेली यूज साठी. आणि घेतली ही पॅन्ट. कशी वाटते आमची उन्नती? ये ग बाई पुढे. हे बघा मस्त असा व्हाईट आहे आणि याचा कापड पण एकदम स्मूथ आहे. जो उन्नतीचा व्हाईट आहे ना त्यातला माझा ब्लॅक आहे. सेम टू सेम. कलर वेगळा आहे. आणि वाटलं तर मग कधी उन्नती पण ब्लॅक घेईल, मी पण व्हाईट घेईल. आणि ही पॅन्ट हे बघा पॅन्ट पण एकदम अशी छान आहे. तिच्या मम्मीला पण यूज होईल आणि तिला पण यूज होईल. आता उन्नतीने अजून एक टी शर्ट घेतलेला आहे, तो करू नये जा त्याच्यावर ही पॅन्ट कर माझी. बघू माझी एक मिनटं. आणि आम्ही शॉपिंगला गेलो आणि मी घेणार नाही असं तर होणारच नाही. तर हां कधीच होणार नाही. मी घेतली आहे ही पॅन्ट. आता ही पॅन्ट आहे ना तुम्हाला उन्नतीच ट्राय करून देईल, कारण आहे ना आमचे सेम माप आहेत दोघींचे. माझे कपडे तिला होऊन जातात. तर मग आता ती माझी पॅन्ट आणि तिचा टी शर्ट तुमच्यासमोर घेऊन येईल.
चला आता अजून एक उन्नती तुमच्या समोर ड्रेस घेऊन येत आहे की जो आहे माझा, म्हणजे मी घेतलेली आहे ही पॅन्ट आणि हा टी शर्ट. कुठे बघ त्या पुरीला बरोबर झाला टी शर्ट, आणि तू म्हणे की तिला सैल होईल नाही. उन्नती भारी वाटतोय ना सैल सैल. आणि पॅन्ट पण छान दिसते नाही. कॉम्बिनेशन म्हणजे ते बरोबर कॉम्बिनेशन येतं का आपल्याला. हा ना ते बोल काय ना किती हुशार आहे तो. बरोबर ते काका सांगायचे हे घे ते घे ते घे. ते आमची उन्नतीच छान दिसते का. ड्रेस उन्नतीलाच राहू दे. नाही तुम्ही नाही दिसत हो, नका टेन्शन घेऊ. आले होते बघू नका बरं का, ते माझी जिजू आहे. बघू नका ते माझी जिजू आहे. तर उन्नती कशी वाटते आम्हाला नक्की कमेंट करा. आता उन्नती याच पॅन्टवर तुझा टी शर्ट घालून ये. चला परत ब्रेक के बाद मिलेंगे. आता अजून एक उन्नतीने टी शर्ट घेतलेला आहे, एक व्हाईट आणि एक कुठला कलर आहे का मला तिथे दिसना. मरून. हा हे बघा कसा वाटतोय तुम्हाला. इकडून ये बाई, जिजूंना दिसायचं नाही. ये जिजू येत आहे अजून. भारी आहे ना. मग असंच सांगावं लागतं तेव्हा त्यांना समजतं की इकडे कोणतरी बसलेलं आहे की ज्यांना दिसायचं नाहीये. कसे वाटते आमची उन्नती नक्की सांगा. अजून काही उरले का संपले. आता बर्थडेला राहते. संपले. हा चला आता आहे 16 ऑगस्टला बर्थडे उन्नतीचा आणि तिच्या मम्मीचा. त्या दिवशी बघू अजून काय. चला मग आता वाजत आले 5. आता मला जावं लागेल घरी. पुन्हा संध्याकाळी यायचंय आम्हाला, एका ठिकाणी जायचंय प्रोग्रामसाठी. आणि सुटलाय पाऊस. आता इकडे परमही झोपलेला आहे माझा बिचारा, गेला थकून. परम झोपलेला आहे. शिवाय गेला वरती खेळायला, तो काय घरी यायला मानत नाही. आता मीच एकटी जाते घरी आणि पुन्हा तयारी वगैरे करून जाऊ बाहेर. चला मग भेटू आपण डायरेक्ट आता संध्याकाळी. बापरे एवढी ओली झाली मी. फायनली आली मी आता. फायनली आली मी घरी माझ्या. बघा किती वाजले 5:30. बापरे हा डोळा काही कमी व्हायचं नावच घेत नाहीये. थोडासा इथं हायच अजून, कधी याची सूज जाईल काय माहिती यार. खूप विचित्र डोळा दिसतोय माझा आता. तर वाजले 5:30. पाऊस लागून गेला मला मध्ये. खूप ओली होऊन गेली. आणि पोरं तर काही आले नाही. पोरं म्हटलं की आम्हाला मावशीच्याच घरी राहायचं आहे. तर ते दोघं जण तिकडेच थांबले. आता एकटीच आली आहे घरी. आणि संध्याकाळी पुन्हा जायचं आहे एका ठिकाणी, शॉपचं ओपनिंग आहे. तर तिथे ती येणारच आहे. मग मुलं बोलले की ती तिथे येणार आहे तर आम्ही तिच्यासोबतच येऊ, तू जा घरी. आणि एकदा मावशी आणि मामाचं घर म्हटलं की हे दोघं अजिबात निघायला तयार होत नाही, तिथेच थांबतात. तर चला आता पहिले घरातलं आवरून घेते. बघा थोड्या वेळ जरी बाई घरात नसली तरी घराची अवस्था बघा कशी असते. काय कुठे काय कुठे. खरंच ना. खूप सारी शॉपिंग पण झाली आणि खूप सारं थकायला पण झालं. चला मग असंच ब्लॉग कंटिन्यू करा. आता मी आवरून घेते थोडंफार घरातलं, कारण दोरीवर कपडे होते. पाऊस झाला आहे म्हणजे 100% ते भरपूर ओले झालेले असणार. आणि सगळं आवरते स्वयंपाक करते. तिथे शॉप ओपनिंगला जेवण आहे, पण आहो म्हटले की मी जेवणार नाही तिथं. त्यामुळे मला त्यांच्यासाठी स्वयंपाक करणं आहे आता. आणि मग आम्ही तिथेच जेवून घेऊ मुलं आणि मी. चला आता आवरते स्वयंपाक करते आणि जेव्हा आता मी रेडी होईल तिकडे जायला तेव्हा ब्लॉग करते. चला तर मग असाच ब्लॉग कंटिन्यू करा. परफेक्ट पूर्ण आवरून झालं म्हणजे आम्ही चाललेलो आहे शॉपच्या ओपनिंगसाठी. मी तुम्हाला संध्याकाळी सांगितलेलं. आणि आता असं झालं आहे बघा किती वाजत आले 8. आहोंचा अजून पत्ता नाही आहे. मी आवरून बसलेली एवढी घाईघाईत आवरली की बघा साडी घालायला टाईम नाही भेटला. मी म्हटलं उशीर होऊन जाईल, पुन्हा हे येऊन लागतील, पुन्हा बडबड करतील आवरलं नाही. म्हणून मी जे होतं ते घालून घेतलं पटकन, शर्ट्स आणि पॅन्ट वगैरे. तर यांचा अजून पत्ता नाही. आता 8 वाजत आले आणि पोरं आज गेलेत तिकडे शॉपवर आणि तिकडे त्यांचं सुरू झालंय. आणि तिकडे जेवण आहे तर साहेब म्हटलंय की मी जेवणार नाही तिथं, घरी स्वयंपाक कर माझा. मग म्हटलं पुन्हा यांना घरी स्वयंपाक करायचा आहे, पुन्हा घरी येऊन लागतील आणि मला उशीर झाला, साडी घालत बसली तर अजून उशीर, पुन्हा बोलणे खाईल. तर त्याच्यामुळे मी साडी घातली नाही आणि यांचा अजून पत्ता नाही. खरंच जे माणसं आहे ना अजिबात टायमावर येत नाही. आणि आधी त्यात उद्या सोमवार, पुन्हा उद्यापासून पूर्ण तीच दगदग सुरू आणि यांचा अजून पत्ता नाही. मला
म्हणजे टेन्शन येतंय ना, की जर लवकर झोपलं ना तर माणूस लवकर उठतं तरी. खरंच आहे, माणसांचं आहे ना, सांगतील कधी आणि येतील कधी. चला मग आता आम्ही जातो शॉप ओपनिंगला. तर जमलं तर तिथला व्हिडिओ घेते. असं होतं ना की मी विसरूनच जाते घ्यायचं. जर लक्षात असलं तर तिथला व्हिडिओ घेते आणि तुम्हाला दाखवते की कसलं शॉप आहे, काय नाही. चला मग असाच ब्लॉग कंटिन्यू करा. हे बघा, हा आहे एक शॉपिंग मॉल. इथे आहे उद्घाटन. तर चला जाऊ आपण. बघा इथे मस्त अशी छान छान शॉप आहे. चला बघूया यांचं पण कसलं शॉप आहे ते. झालं जेवण वगैरे सगळं झालं. आता निघालो आम्ही घरी जायला. हे बघा इकडून बॅग दिले. इथे थोडं लाईट कमी आहे त्यामुळे असं येत आहे. बघा सगळी उतरली. चला निघालो आता घरी जायला. कुठे गेली चप्पल? अरे परमची चप्पल कुठे गेली होती? निघून गेली होती. चला शिवाय भाऊ, चला घरी चला. हे बघा इकडे आहे सगळा असा शॉपिंग मॉल. मस्त इकडे. हे इकडे माझे 3 मेंबर. चला आलो आम्ही घरी आत्ताच. आज खूप लवकर आवरते. 5:15 वाजताच आम्ही घरी आलेलो आहे. पण झालं असं की कार्यक्रम वगैरे लवकर झाला आणि नंतर गेलेलो आम्ही हॉस्पिटलला. पुतणी माझी ॲडमिट आहे, तिला बघायला गेलेलो आणि लवकर आवरलं. मस्त होता कार्यक्रम. दुकानही छान होतं, शॉपही मस्त होतं. तिथं होती मस्त अशी पावभाजी आणि पुलाव. कुठे गेला होता? कोण होतं तिथं? तानू नाही, मनू. ऍडमिट. काय लावलं होतं तिला? बापरे, अडकून गेली का चेन? हे बघा याचे काय उद्योग सुरू. चेन अडकून गेली. उद्याची पिरियड भरून घे ना भाऊ. थांबे, चेन अडकून गेली तर बापरे. कुठे चाललो? तर उद्या आहे सोमवार. मला ठोकून दिल रे. तर उद्या आहे सोमवार. पुन्हा सकाळी गडबड होऊन जाते जाण्याची वगैरे, म्हणून त्याला म्हटलं पिरियड भरून घे म्हणजे सकाळी आधीच उशिरा उठतो. तर चला आजचा दिवस खूप असा घाई गडबडीचा दगदगीचा गेला. संडे असून काही आराम झाला नाही आज पण. चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि जर तुम्ही कोणी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कनेक्ट राहा. चला बाय.